या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अखेर युती झाली आहे. महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाकडून गजानन मगदूम यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने युतीला बाय दिल्याने बिनविरोधी निवडी पार पडल्या आहेत. तर अधिकृत घोषणा मंगळवारी विशेष महासभेत होणार आहे. महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला काठावरचं बहुमत मिळालं, पण मजबूत बहुमतासाठी भाजपच्या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा केली. यामध्ये राष्ट्रवादीला 5 वर्ष उपमहापौर पद तर 2 वर्ष स्थायी समिती सभापती पदावर युतीचा निर्णय झाला. सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर पदासंदर्भात सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे आदी कोर कमिटीबरोबर चर्चा करून धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर एकमत केलं. सूर्यवंशी यांचा महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी 2 अर्ज दाखल केलेले आहेत. एका अर्जाला संदीप आवटी सूचक तर संतोष पाटील यांचे अनुमोदन आहे, तर दुसऱ्या अर्जाला निरंजन आवटी सूचक तर दयानंद खोत यांचे अनुमोदन आहे. तर उपमहापौर पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम, विष्णू माने, रेश्मा चौधरी यांच्यासह 6 जण इच्छुक होते. निवडीसाठी मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा होणार आहे. या सभेत अधिकृत निवडी जाहीर करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 39 जागा जिंकल्या होत्या, पण हे काठावरचं बहुमत होतं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. महापौरपद भाजपला तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौरपद दिले गेले. भाजपचे 39, राष्ट्रवादीचे 16 असे 55 चे मजबूत संख्याबळ भाजप राष्ट्रवादी युतीकडे झालंय. महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना शिंदे पक्षाला देखील सत्तेत घेणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तयारी दर्शवली तर त्यांना देखील घेऊ. काँग्रेस सोडून सर्वांना सत्तेत सामील करून घेऊ असं भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलंय. भाजप आणि महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या महापौर पदाचा उमेदवार पक्षाच्या कोर कमिटीतील सर्व सदस्यांनी एकमताने निवडला आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मान्यता घेतली आहे. काही महापालिकांमध्ये 2.25 वर्ष महापौर पद दिलं आहे, पण सांगलीत महापौर पद 2.25 वर्षासाठी की 2.5 वर्षासाठी हे काळाच्या ओघात ठरवू असंही ते म्हणाले. महापालिकेत बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे. भाजपचे 39, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे 16 असं एकूण 55 संख्याबळ झाले. शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत, त्यांनाही बरोबर घेणार आहोत. त्यांना सत्तेतील काय द्यायचं हे ठरवणार आहोत. त्या संदर्भात बोलणं सुरू आहे. त्यामुळे भाजप महायुतीचे संख्याबळ 57 जाईल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपसोबत यायचं ठरवलं तर त्यांना काय हवं आहे ते पाहू, त्यांना काय देऊ शकतोय ते पाहू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही महापालिकेत महायुतीसोबत आल्यास संख्याबळ 60 होते. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस सोडून सर्व पक्षांना घेऊ. तसेच स्थायी समितीचे सभापती पद कोणाला द्यायचं, अन्य सभापती पदे कोणाला द्यायची, स्थायी समितीत कोण कोण जाणार, स्वीकृत नगरसेवक कोणाला करायचं हे ज्या त्यावेळी ठरवलं जाईल. त्या संदर्भात फार आधी विचार करणं राजकीय असमंजसपणाचं ठरेल असंही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यावर घणाघाती टीका करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाण टाकलाय. तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार सुहास बाबर कोण आहे असं म्हणत शिंदेच्या आमदाराने भाजपा नेत्याला एक आव्हान दिले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेना यांच्या जोरदार राजकीय वॉर सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनी शिंदेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर प्रचार सभेतून टीका केली. खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पळशी गावात आमदार सुहास बाबर यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
आमदार सुहास बाबर टीकेला उत्तर देताना म्हणाले, आधी काय सांगितलं की सर्वात शेवटी मुख्यमंत्र्यांची असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे. एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर. त्याचं उत्तर तुला मुख्यमंत्री देतील. एवढं सोपं नाही राजकारण. जेवढं म्हणतात तेवढं सोपं नसतं. आज आम्ही 242 फिरतोय. त्यांच्या अवतीभोवती तुझा कोणताही नेता घेऊन जा आणि सुहास बाबर जाऊ दे. मला नाही आत घेतलं आणि तुझ्या नेत्याला बाहेर बसवलं तर तुझा तर संबंधच येत नाही, असं आव्हान आमदार बाबर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्याला दिलंय. खानापूर आटपाडीची भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मीच चालवतो. मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो तर बघ विट्यामध्ये मी काय केलंय हे माहिती आहे का, असा इशारा आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यांना दिलाय. आतापर्यंतचा इतिहास आहे की सत्तेची मस्ती जास्त दिवस चालत नाही. लंकेश्वर रावणाची सोन्याची लंका होती. त्याच्या अहंकाराने ती जळाली. तुम्ही आम्ही कोण आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी बोलणारे 2019ला यांच्या साक्षीने तुम्ही सत्तेत आला, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी सुहास बाबर यांच्या वक्तव्याचं नाव न घेता समाचार घेतलाय. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, खानापूर आटपाडी मतदारसंघात तुम्हाला सत्ता मिळालीच नसती. मतदारसंघात हे वायरमनला फोन लावून दाब देतात. ही आमदारांची लक्षणे नाहीत. सत्तेचा माज चांगला नसतो. रावणाला सुद्धा माज आला. रावणाची लंका जळली. रावणाची लंका राहत नसते तर तुम्ही आम्ही कोण आहे. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदयांवर बोलायला लागला, ते पण एकेरी शब्दात. एवढा तुम्हाला माज झाला. आज तुमच्या अंगावर कपडे दिसतात ते मुख्यमंत्री फडणवीस मुळेच दिसत आहेत. 2019ला जर तुम्ही माणसात आला नसता तर तुम्हाला राजकारणात कोणी विचारलं सुद्धा नसतं. आपली काय क्षमता त्यानुसार बोललं पाहिजे, असं वक्तव्य आमदार सुहास बाबर यांचं नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर बोललेत. गेल्या काही महिन्यांपासून शिराळा तालुक्यात धुमाकूळ घालून अनेक जीवांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात आले. सदर बिबट्यास वन विभागामार्फत पुणे येथील निवारा केंद्रात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. बिऊर येथील 6 वर्षीय बालक राजवीर हनुमंत पाटील याचा बळी घेतल्यानंतर परिसरात व तालुक्यात वन विभागाविरोधात राजकीय सामाजिक क्षेत्रातून मोठे रान उठले होते. बिबट्याला पकडण्यासाठी जनमानसात वन विभागाविरोधात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने होऊ लागली. जनक्षोभ अनावर झाल्याने वन विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन या विभागात बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि ट्रॅप पिंजरे लावले होते. त्याचबरोबर विशेष डॉग स्क्वॉड पथक मागवण्यात आले होते. वन विभागाचे कर्मचारी अधिकारी याकरता सक्रिय झाले होते. अखेर बिबट्या वन विभागाने लावलेल्या सापळ्यात सापडला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुणे येथील बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आले. 30 जानेवारी रोजी मौजे बिहूर येथे वन्यप्राणी बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हनुमंत पाटील वय वर्ष 5 याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेच्या अनुषंगाने मौजे बिहूर येथे घटनास्थळी बिबट्याला पकडण्याकरिता लोखंडी सापळा लावण्यात आला होता. स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचारी तसेच सह्याद्री रेस्क्यू वॉरियरचे संस्थापक सुशील कुमार गायकवाड व टीम तसेच कोल्हापूर व पुणे RRT टीम व श्वान पथक पुणे यांनी दिवसा आणि रात्री अत्याधुनिक थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा मागोवा घेतला. लावण्यात आलेल्या लोखंडी सापळ्यात बिबट्या वन्यप्राणी अडकला असून त्याला सांगली येथे उपवन संरक्षक कार्यालय येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली असता तो सुस्थितीत असल्याने त्याला पुणे येथील बिबट निवारण केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून देशाच्या विकासाला गती देणारा आहे. महाराष्ट्रासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरी विकास योजनातून कौलापूर विमानतळ, ड्रायपोर्ट तसेच सांगली शहरातील शेरी नाल्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. AI, कृषी, आरोग्य आणि युवक कौशल्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आलाय. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींवर सविस्तर चर्चा करून माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, सुरेश आवटी, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे, जलसंधारण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीवर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक आणि व्यापारी विकासाला चालना मिळेल. विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते आणि पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कौलापूर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी जागेची उपलब्धतेसह आवश्यक निधीची तरतूद होईल.
औद्योगिक वस्तूसह शेतीमाल निर्यातीसाठी ड्रायपोर्टबाबत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नागरी विकास योजनातून ड्रायपोर्टचा प्रश्नही मार्गी लावण्याच्या आशा आहेत. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी संधी निर्माण केल्या असून त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगलीतील शाहूनगर येथील मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या वृद्धेचे धमकावून 2,62,500 रुपयांचे दागिने हिसडा मारून लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला होता. संजयनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 3 तासात कंत्राटी पोस्टमन प्रवीण प्रल्हाद मोरे याला अटक केली आहे. फिर्यादी इंदुबाई राजाराम सूर्यवंशी या मंगळवारी सकाळी स्मारकाजवळ महापालिकेच्या मोकळ्या मैदानात फिरत होत्या. तेव्हा संशयित प्रवीण मोरे हा सायकलवरून तिथे आला. त्याने सूर्यवंशी यांच्याजवळ येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील दागिने ओढू लागला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या सूर्यवंशी यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोरे याने त्यांचा गळा दाबून ओरडू नकोस नाहीतर सोडणार नाही असं म्हणत गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसूत्र हिसडा मारून तोडलं. त्यानंतर तो पळून गेला. मोरे आणि सूर्यवंशी यांचा गळा धरल्यामुळे गळ्यास दाब बसला, तसेच हिसडा मारल्यामुळे गळ्यास व्रण पडला होता. चोरटा पळाल्यानंतर सूर्यवंशी यांनी आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना हा प्रकार सांगितला. संजयनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संजयनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना संशयित प्रवीण मोरे हा सायकलवरून त्या ठिकाणी आल्याचं निदर्शनास आलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर जबरी चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 2,62,500 रुपयांचे दागिने आणि सायकल असा मुद्देमाल करत अवघ्या 3 तासात छडा लावलाय. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्हा परिषदेत भाजपला 61 पैकी 34 जागा मिळणार आहेत. पोलीस यंत्रणेच्या माहितीवरून 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. शेवटच्या 3 दिवसात प्रयत्न केल्यास भाजपला 38 जागा मिळतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलाय. सांगलीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पालकमंत्री बोलत होते. ते म्हणाले, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. भाजपने यापूर्वीच निवडणुकीची तयारी केली आहे. सद्यस्थितीत योग्य पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. पक्षाच्या सर्वेक्षणामध्ये जिल्हा परिषदेत भाजपला 61 पैकी 34 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पोलीस यंत्रणेच्या माहितीवरून 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. शेवटच्या 3 दिवसात प्रयत्न केल्यास भाजपला 38 जागा मिळतील, यासाठी आमच्याकडून प्रयत्न राहील. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत जे झाले तेच जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये होईल. भाजप हाच क्रमांक 1चा पक्ष बनेल. राज्यातील 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा अध्यक्ष होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. गुन्हा घडू नये यासाठी कायद्याची दहशत बसवणे हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. गुन्हा घडल्यास तत्परतेने गुन्हेगारांना अटक करणे, काटेकोर तपास करून आरोपपत्र दाखल करणे आणि दोष सिद्धता होण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याबाबत निर्देश आहेत. दोष सिद्धता 9% 53% गेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात 12 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. खूप काही गोष्टी दिसतील. नशेखोरांच्या ब्लॅक स्पॉटवर विशेष नजर राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारतामध्ये रस्ते अपघातात प्राण गमवायचे प्रमाण हे इतर कोणत्याही अपघाती घटनांपेक्षा सर्वाधिक असून हे रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल सांगली आयोजित रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहाय्यक पोलीस परिवहन अधिकारी अनिकेत साखरे, प्राचार्य बाळासाहेब पाटील, प्राध्यापक भाऊसाहेब ननावरे आदी जण मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कलेच्या माध्यमातून दिलेल्या रस्ता सुरक्षा संदेशाचे कौतुक करून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा म्हणाले, एका चित्रातून जे सांगता येतं ते हजारो शब्दातूनही शक्य नसतं. स्पर्धकांनी रेखाटलेल्या चित्रांमधून सीट बेल्टचा वापर, हेल्मेटची गरज आणि वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान केवळ एका महिन्यापुरत्या मर्यादित न राहता आपण ते वर्षभर अंमलात आणले पाहिजे. भारताकडे मोठी तरुण लोकसंख्या ही डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणून ओळखली जाते. मात्र रस्ते अपघातात याच तरुण वर्गाचा बळी जाणे हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून बदलायला सुरुवात करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.